गडचिरोली जिल्ह्यात इतिहासातली आजवरची सर्वात मोठी जाळपोळ। शुक्रवारी नक्षल्यांनी ही जाळपोळ केली। सुरजागड हादरलं। या प्रकल्पानं सुबत्ता येईल ही इथल्या आदिवासींची भाबडी आशा होती, पण त्यासाठी ते गेली कित्येक वर्ष प्रतीक्षा करतायत। मोठमोठ्या अडचणींवर मात करत इथलं खोदकाम 6 महिन्यांपूर्वी सुरू झालं। कच्च्या लोखंडाची वाहतूकही सुरू झाली, पण निसर्गदत्त टेकड्या उद्ध्वस्त होऊन आपली सद्दी संपणार म्हणून नक्षली संतापला। मग सारं काही शांततेत सुरू असताना शुक्रवारी अनपेक्षित घडलं। 500च्या संख्येनं नक्षल्यांनी इकडे धाव घेतली, झाडं तोडली, रस्ता अडवला आणि मग प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना सुरू झाली मरेपर्यंत मारहाण। सलग 6 तास ही मारहाण सुरूच होती। हाताला लागेल त्या शस्त्रानं मजुरांवर जुलूम सुरूच होता। या नक्षल्यांमध्ये महिलांची संख्या मोठी, साऱ्यांकडेच आधुनिक शस्त्र। मग त्यांच्या कनिष्ठ गटानं प्रकल्पस्थळी असलेल्या 80 ट्रकच्या इंधन टाक्या फोडल्या आणि लावली आग। कित्येक किलोमीटर दूरवरून हे आगीचे लोट दिसत होते। 3 अजस्त्र पोकलेन आणि 1 जेसीबी ही आगीच्या भक्ष्यस्थानी ढकलले। आदिवासींचं जेवण पाणी पायदळीत उडवलं आणि मग मजुरांचे गट तयार करून त्यांना घनदाट जंगलातल्या नक्षलतळांवर धाडण्यात आलं। पुन्हा मारहाण आणि प्रकल्पावर पुन्हा न येण्याची शपथ। मरणासन्न अवस्थेत हे मजूर संध्याकाळच्या सुमाराला इटापल्लीत पोहोचले। साऱ्यांनीच कसंबसं आपलं घर गाठलं, पण सुरजागड म्हटलं की त्यांच्या अंगावर आता काटा येतो। देवाला तर प्रार्थना केलं का आम्ही इथून जिंदे वापस जावं, कारण का आम्हाला तिथून वापस यायची काही आशाच नव्हती। आम्हाला म्हणजे असं त्यांनी काही आशाच नाही दाखवली होती का आम्ही इथून वापस जाणार, कारण का ते सर्व मारले एवढ्या बुरी तरीकेनं। आणखी ते डिझेल टाकून आम्हाला पेटवासाठी म्हटले होते, तर आम्ही सर्वजण घाबरून गेलो। आम्हाला असं वाटलं नाही का आम्ही इथून जिवंत जाऊ शकणार। उनका कहना ये था कि ये जंगल का सपना आप छोड़ दो, पहाड़ी हमारी शान है, जड़ी बूटियाँ ये सब हमको यहाँ से मिलती है जिससे हम अपनी रोजी रोटी चलाते, तो यहाँ आने का सपना छोड़ दो। अगर अगली बार तुम आएंगे तो यहाँ से लाशें ही जाएंगी आपके वापस। वहाँ पे पहले से एक उनका आदमी आके खड़ा था, वो एक नंबर लेके था, वो पूछ रहा था हमको राजू से बोले बात करना है, तो वहाँ पे किस मोबाइल वहाँ कवरेज नहीं था, उसको उधर नीचे भेज दिया। तब तक वो अचानक वहाँ से कूद के मारने लगा। जब सबको मार कर इकट्ठा बैठा दिए, डीजल जो उनके पास में था, बोले सबको आग लगा देते। फिर उसका एक ऑफिसर बोले आग मत लगाओ, गरीब मजदूर लोग हैं, इनको छोड़ दो, कि छोड़ दिया। वाहतूक व्यावसायिकांचं यात मोठं नुकसान झालंय, कारण नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यातले लहान मोठे वाहतूक व्यावसायिक लॉयड मेटलच्या सुरक्षिततेच्या आश्वासनामुळे सुरजागडमधून वाहतुकीला तयार झाले होते। पण आता या जाळपोळीनं सगळंच संपलंय। त्यांचा रोष आहे ऐनवेळी संरक्षणासाठी न आलेल्या पोलिसांवर। त्यांचा रोष आहे गरीब मजुरांना नक्षल्यांच्या तोंडी देत निसटणाऱ्या लॉयड मेटल व्यवस्थापनावर। प्रकल्पापासून हेडरी पोलीस ठाणं हाकीच्या अंतरावर। पोलिसांनी वेळीच सजगता दाखवली असती तर चित्र वेगळं राहिलं असतं। प्रशासन की कहीं न कहीं इसमें नाकामी है। हेडरी पुलिस स्टेशन जहां घटना हुई वहां से मात्र 1.5 किलोमीटर पे था। अगर प्रशासन चाहता तो इस घटना को रोक सकता था। अगर वो 4 फायर भी करते तो ट्रांसपोर्टर की कम से कम 50 गाड़ियां बच सकती थी। 2 वर्षांपूर्वी लॉयड उद्योग समूहाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याची नक्षल्यांनी निर्दयी हत्या केली आणि आता ही मोठी जाळपोळ करून प्रकल्पाची पुढे गेलेली गाडी कित्येक वर्ष मागे लोटलीये। राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यातून काय धडा घेत आहेत आणि निष्पाप मजुरांना न्याय मिळणार का, असा सवाल विचारला जातोय। गडचिरोलीहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।